Good morning, friends. Welcome to today's lecture. In last lecture, we have seen that kinetic theory of gases and ideal gas equation. So, what are the important properties of gases and what are its motion related properties of particles of gas molecules that we have seen? In that last point was we have seen was PV equal to nRT. This is called as ideal gas equation. What it is called is ideal gas equation. Ideal gas equation PV equal to nRT says that P is the pressure of the gas in a container, V is the volume of the gas in a container, N is the number of moles of the gas, R is the universal gas constant, and T is the temperature of the gas. So here value of R value is 8.314 joule per mole per Kelvin that we have seen. Okay. Now next point what we want to study here is mean free path. What is this mean free path? तर मित्रांनो इथं लक्ष द्या, जेव्हा गॅस कोणत्याही कंटेनर मध्ये असते, फॉर एक्झाम्पल दिस इज अ कंटेनर ऑफ अ गॅस इन विच गॅस मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. तर गॅस मॉलिक्युल जे असतील ते असे रॅन्डम फॅशन मध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. कळतंय? जर यामधला एक पार्टिकल जर तुम्ही कन्सिडर केला गॅसचा, तर त्याचं मोशन कसं होणार आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या, हा पार्टिकल आहे पी समजा, जो या कंटेनर मध्ये मोशन करतोय. तर मोशन करता करता तो काय करणार आहे, पुढे जेव्हा जाणार आहे तेव्हा दुसऱ्या पार्टिकलला स्ट्राईक करणार आहे कोणत्या तरी. जसं तो दुसऱ्या पार्टिकलला स्ट्राईक करेल त्याची डायरेक्शन ऑफ मोशन चेंज होईल. परत तिसऱ्याला स्ट्राईक झाला की त्याची डायरेक्शन ऑफ मोशन चेंज होईल. परत चौथ्या पार्टिकलला स्ट्राईक झाला की त्याची डायरेक्शन ऑफ मोशन अशा पद्धतीने चेंज होत होत राहणार आहे. ठीक आहे. तर इन बिटवीन एनी टू कोलिजन, म्हणजे इथं काय झालेलं आहे, ऍक्च्युली पहिला पार्टिकल स्टार्ट झालेला आहे, दुसऱ्याला स्ट्राईक झालेला आहे आणि त्याच्या मोशनची डायरेक्शन चेंज झाली. पण जेव्हापर्यंत कोलिजन होत नाही तेव्हापर्यंत त्याचं मोशन कसं असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. ठीक आहे. मग हा महत्वाचा मुद्दा तुम्ही लिहून घ्यायचा आहे की ऑल गॅस मॉलिक्युल्स इन अ कंटेनर आर इन रॅन्डम मोशन. सगळे पार्टिकल्स कंटेनर मध्ये रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि रॅन्डम मोशन मध्ये असल्या कारणाने तिथं भरपूर सारे गॅस मॉलिक्युल्सचे कोलिजन्स होतात. तर त्याच्यासाठी पण लिहून घ्या, इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, in between two successive collisions any gas molecule moves in straight line. जेव्हा कोणतेही दोन सक्सेसिव्ह कोलिजन होत असतात, समजा इथून इथपर्यंत बघा, इथून इथपर्यंत बघा, इथून इथपर्यंत बघा, इथून इथपर्यंत बघा, तो जो मॉलिक्युल असतात, गॅसचा मॉलिक्युल जो असतो ना, तो सरळ रेषेमध्ये धावत असतो, सरळ रेषेमध्ये पळत असतो. कारण काय माहिती का, जर समजा तुम्ही या ऑब्जेक्टला, समजा हा पेन आहे, त्याला जर थ्रो केलं तर त्याचं मोशन जे असतं ते प्रोजेक्टाईल होतं. एका साईडला जाऊन तो इन्क्लाइन मोशन करायला लागतो, कर्व्हिलिनियर मोशन करतो. कारण काय, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. व्हॉट अबाउट गॅसेस? गॅसेस वरती असा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत नाहीये. आता ज्यामुळे त्यांच्यामुळे वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स येत नाहीये, त्यामुळे इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स दे विल फॉलो द स्ट्रेट पाथ. स्ट्रेट पाथ मध्ये जाणार आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, हा जो स्ट्रेट पाथ आहे त्यालाच म्हणतो आपण काय, मीन फ्री पाथ. त्यालाच काय म्हणतो, मीन फ्री पाथ. तर सगळ्यांनी वहीमध्ये पेनाने आपल्या डेफिनेशन लिहून घ्यायची आहे आणि ती डेफिनेशन असणार आहे मीन फ्री पाथ ची.
तर काय असणार आहे ती डेफिनेशन? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एनी पार्टिकल of gas in between any two successive collisions is known as mean free path, MFP. कळतंय मित्रांनो? परत एकदा समजून घ्या. गॅस मॉलिक्यूल जे असतात ते प्रत्येक वेळा रॅन्डम मोशन करत असतात. रॅन्डम मोशन करताना ते एकमेकांना धडकू शकतात. आपल्याला माहिती आहे बाजारामध्ये जेव्हा रॅन्डम मोशन चालू असतं सगळ्या व्यक्तींचं, तेव्हा एकमेकांना ते धडकू शकतात. तसेच गॅस मॉलिक्यूल प्रत्येक वेळा रॅन्डम मोशन करतायत आणि रॅन्डम मोशन करता करता ते एकमेकांना धडकू शकतात. पण इन बिटवीन कोलिजन होण्याच्या पूर्वी आणि नंतर जो गॅस मॉलिक्यूल असतो तो स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करतो, कारण त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लगभग 0 असतो. ठीक आहे. तर हा जो स्ट्रेट पाथ ट्रॅव्हल करतोय तो, किंवा तो जो इन बिटवीन कोलिजन पाथ फॉलो केलेला आहे त्याला काय म्हणतो आपण? मीन फ्री पाथ. आणि मीन फ्री पाथला आपण कशाने डिनोट करतो रे? लॅम्डाने. कशाने डिनोट करतो? लेटर कॉल्ड ॲज लॅम्डा. हा असणार आहे मीन फ्री पाथ. तर इथं आपल्याला मीन फ्री पाथचे कॅल्क्युलेशनशी रिलेटेड न्यूमेरिकल्स जे आहेत ते सहसा बोर्डमध्ये येत नाहीत, परंतु नीट जेई सारख्या एक्झाम्समध्ये येऊ शकतात. म्हणून महत्वाचं आहे डेरिव्हेशन आपण करणार आहोत. तर हा जो मीन फ्री पाथ असतो तो इन्व्हर्सली डिपेंड करतो डी स्क्वेअरला, जिथं डी काय आहे? डायमीटर ऑफ गॅस मॉलिक्यूल. गॅस मॉलिक्यूलची जी काही डायमीटर असणार आहे त्याला तो इन्व्हर्सली डिपेंड करेल. म्हणजे जितकी साईज मोठी असणार आहे गॅस मॉलिक्यूलची तितका लॅम्डा मीन फ्री पाथ त्याचा कमी असणार आहे. अजून लॅम्डा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो डेन्सिटी ऑफ गॅसला. रो काय? डेन्सिटी ऑफ गॅस. सो व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ गॅस? दॅट वी विल सी नाउ. ओके. तर रो जी आहे ती आहे आपल्या गॅसची डेन्सिटी. डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करणार? लेट एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस प्रेझेंट. एन काय घेतला आपण? कॅपिटल एन. नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स जे आपल्या कंटेनरमध्ये प्रेझेंट आहेत त्याला आपण कन्सिडर केलं नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅपिटल एन. तर आणि व्ही जर आपण कन्सिडर केला व्हॉल्यूम ऑफ गॅस कंटेनर. व्ही काय कन्सिडर केला? व्हॉल्यूम ऑफ गॅस कंटेनर. तर या दोघांना कंबाईन करून आपल्याला इक्वेशन काय मिळतं? लॅम्डा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर रो. परंतु म्हणजे बट वी कॅन राईट रो ॲज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम एन बाय व्ही. आता हा एन बाय व्ही याच्या जागी ठेवू शकतो का रे आपण? डेफिनेटली ठेवू शकतो. 1/d² इंटू एन बाय व्हॉल्यूम व्ही असं लिहा. तर हा असणार आहे तुमचा मीन फ्री पाथचा इक्वेशन. मग लॅम्डा काय येणार आहे? लॅम्डा विल बी डायरेक्टली इक्वल टू, इथं एक कॉन्स्टंट आपण घेत असतो, ते कॉन्स्टंट असणार आहे √2π d² n upon v. दिस इज द इक्वेशन ऑफ युअर मीन फ्री पाथ. हे कशाचं इक्वेशन आहे रे? मीन फ्री पाथचं इक्वेशन आहे. कळलंय? काय बघितलं आपण आज? मीन फ्री पाथ आतापर्यंत आपण बघितलंय. मीन फ्री पाथ म्हणजे काय असणार आहे की जेव्हा मॉलिक्यूल जे गॅसेसचे रॅन्डम मोशन करताय ते एकमेकांना धडकतील तर त्यांचं डायरेक्शन ऑफ मोशन चेंज होईल. परंतु ते प्रत्येक वेळा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करत असतात. तर हे जे काही स्ट्रेट लाईन मध्ये जात आहे, हे जे काही सगळे मॉलिक्यूल स्ट्रेट लाईन मध्ये
मूव्ह करताय, कळलंय का? तर हे स्ट्रेट लाईन मध्ये जे विदाऊट कोलिजन मोशन होतंय मॉलिक्युलचं त्यालाच काय म्हणतो रे मित्रांनो आपण? मीन फ्री पाथ. त्याची डेफिनेशन नोट डाऊन करून घ्या. 2 मार्कला डेफिनेशन आणि एक्सप्लेनेशनशी रिलेटेड डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन ॲज वेल एज डेफिनेशनशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. आता तुमच्या बोर्डच्या सिलेबसला हे नवीन आलेलं आहे मीन फ्री पाथचं डेरिव्हेशन. पूर्वी हे नव्हतं, तर सांगता येत नाही, परंतु 2 मार्कला डेरिव्हेशन सकट तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मग लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. डी इज द डायमीटर ऑफ गॅस मॉलिक्यूल. त्याच्या स्क्वेअरला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जितकं जास्त डायमीटर होईल मॉलिक्यूलची तितका कमी त्याचा मीन फ्री पाथ असेल. तसंच लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. बरोबर आहे ना? डेन्सिटी गॅस मॉलिक्युल्सची वाढतीये तर मीन फ्री पाथ कमीच होईल ना. बाजारामध्ये जर गर्दी वाढली लोकांची तर धडका जास्त वाढतील आणि गर्दी कमी असेल तर धडका होणार कमी. ओके, तर त्या पद्धतीने आहे. डेन्सिटी वाढली तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढतील. तर एन घेतला पण नंबर ऑफ मॉलिक्युल्स व्ही घेतला, युनिट व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. सो रो असणार आहे एन अपॉन व्ही. तर डी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/d स्क्वेअर इंटू रोला आपण लिहितो लॅम्बडा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/d स्क्वेअर इंटू एन अपॉन व्हॉल्यूम, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. तर लॅम्बडा बरोबर काय आलं रे? 1/√2π d स्क्वेअर n अपॉन व्ही. दिस इज द डेरिव्हेशन ऑफ मीन फ्री पाथ. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू प्रेशर ऑफ गॅस इन अ कंटेनर. इन अ कंटेनर, कोणत्याही कंटेनरमध्ये जी गॅस असते ती किती प्रेशर अप्लाय करणारे कंटेनरच्या वॉल्सवर ते आपल्याला इथं डिराईव्ह करून बघायचं. हे जे डेरिव्हेशन असतं ते खूप महत्वाचं असतं मित्रांनो, जे पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करणार आहोत. आता कंटिन्यू केलं असतं पण लेक्चर जे आहे ते खूप मोठं होऊन जाईल आणि प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात पुढे. तर त्याच्यामुळे अंडरस्टँडिंगसाठी चांगलं आहे की आपण एक नवीन लेक्चरमध्ये तो मोठा कॉन्सेप्ट कंटिन्यू करू. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला आणि कीप सपोर्टिंग. ठीक आहे, थँक्यू. पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू प्रेशर ऑफ गॅस इन कंटेनर.